नमस्कार. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केल्यानंतर आपण त्या लक्ष्मीचं विसर्जन करत नाही. लक्ष्मी कायम आपल्या घरी राहावी, अशी त्यामागची भावना असते. पण ज्येष्ठा गौरीचं मात्र आपण विसर्जन करतो. अगदी मुहूर्त पाहून करतो. असं का? याचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट झाली आणि भगवान विष्णूंनी तिच्याशी तेव्हा विवाह केला. पण जेव्हा समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा अलक्ष्मीशी कोणीही विवाह करायला तयार होत नव्हतं. तेव्हा भगवान विष्णूंनी तिचा विवाह एका तपस्व्याबरोबर लावून दिला होता. पण अलक्ष्मीच्या उपद्रव मूल्यांमुळं ते तपस्वी तिला सोडून पळून गेले. तेव्हा काय झालं, तेव्हा अलक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली रडत बसली होती आणि भगवान विष्णू तिथे प्रकट झाले आणि त्यांनी अलक्ष्मीला 3 वर दिले. तर हे 3 वर काय होते पाहूयात आपण. पहिला वर तो म्हणजे जिथे भक्तीचा अभाव असेल, आळस असेल, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल, त्या ठिकाणी अलक्ष्मी राहील असा पहिला वर दिला होता. त्याच्यानंतर दुसरा वर तो म्हणजे शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा करणाऱ्यास अलक्ष्मीचे तोंड पाहावे लागणार नाही. आणि दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीबरोबर तिचंही पूजन होईल आणि तिला कनिष्ठा गौरी असं म्हटलं जाईल. त्याच्यानंतर पुढचा वर तो म्हणजे शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा करणाऱ्यास अलक्ष्मीचा कधीही त्रास होणार नाही. असे हे 3 वर मिळून अलक्ष्मी प्रसन्न झाली होती. म्हणून ज्येष्ठा गौरी पूजनामध्ये अलक्ष्मीचं विसर्जन केलं जातं. मूळ नक्षत्रावर कोणत्याही गोष्टीचं विसर्जन तुम्ही जर केलं तर ती गोष्ट परत प्राप्त होत नाही. म्हणून अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी प्राप्त झाल्याने माणसाच्या मनात येणारा दंभ, अहंकार विसर्जित करणे होय. म्हणून आपण मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा आणि कनिष्ठा या गौरींचं, मातेचं विसर्जन करत असतो. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.